यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे केतन अग्रवाल हत्या प्रकरणासंदर्भातली। चेतन आणि सिया या दोन आरोपींचं नवं सीसीटीव्ही फुटेज समोर आले। हत्येच्या आदल्या दिवशीचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। कॅफेमध्ये चेतन आणि सिया हे दोघं एकत्र बसले होते असं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्याकडून। यशपाल, काय अधिक माहिती या नव्या फुटेजबद्दल? हेमाली, खरं तर हा अतिशय धक्कादायक असा व्हिडिओ आहे, कारण की 18 जूनला ज्यावेळेस लोहगावला केतन अग्रवालची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। कोंडवा परिसरातील लुल्लानगर येथील थर्ड वेव नावाचा एक कॅफे आहे। त्या ठिकाणी सायंकाळी 4:30 ते 5:30च्या दरम्यान चेतन चौधरी आणि सिया गोयल यांची भेट झाली होती आणि याच ठिकाणी हत्येचा कट रचण्यात आला अशी शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे। पुणे ग्रामीण पोलिसांकडून हे सीसीटीव्ही आता हस्तगत करण्यात येत आहे आणि या सीसीटीव्हीच्या माध्यमातून एक सिद्ध होते की हे भेटले होते, कारण की कॅफेमध्ये भेटल्यानंतरच दुसऱ्या दिवशीचं पूर्ण टाईम टू टाईम प्लॅनिंग त्यांनी केलं होतं। सकाळी किती वाजता निघायचं, गडावर किती वाजता पोचायचं आणि सिया गोयल आणि केतन अग्रवाल याच्या गाडीच्या मागे ज्युपिटरवर चेतन चौधरी त्या ठिकाणी गेला होता। टोल नाक्याच्या सीसीटीव्हीवर तसेच लोहगडच्या एंट्रीचा जो सीसीटीव्ही आहे त्या ठिकाणी तो ट्रेस झालेला आहे। त्यामुळे हा सीसीटीव्ही अतिशय तपासामधला महत्त्वाचा भाग असणार आहे आणि या ठिकाणीच कट रचण्याचा आल्याचा दावा पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेला आहे। आता या पुढच्या तपासामध्ये नेमकी आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। हेमाली, धन्यवाद यशपाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।